नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस। तर बाळांनो, हे चॅनल महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे, कारण या चॅनलवर आपण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मायबोलीमधून सर्व केमिस्ट्री व्यवस्थितरित्या समजून सांगत असतो। तर बाळांनो, आपण जो केमिस्ट्रीचा 12th सायन्सचा सॉलिड स्टेट नावाचा जो टॉपिक स्टार्ट केलेला आहे, त्या टॉपिक मधला त्या टॉपिकचं हे दुसरं लेक्चर आहे, ज्या लेक्चर मध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड नावाची कॉन्सेप्ट घेणार आहोत आणि ही कॉन्सेप्ट महाराष्ट्र बोर्ड तसेच MST CET साठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे। बाळांनो, जर समजा तुम्हाला सर्व टॉपिक समजून घ्यायचा असेल आणि या टॉपिक मधून जर मार्क घ्यायचे असतील तर हा टॉपिक सर्व तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आणि चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही। तर अशा पद्धतीने आपण काय करतोय, आपल्या टॉपिकला स्टार्ट करतो, ज्या टॉपिकचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड। चला तर मग टाइम न घालवता आपण आपल्या टॉपिकला काय करू बेटा, सुरुवात करू। आता क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे नेमकं काय? आता क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे आपण शिकलो होतो मागच्या टॉपिक मध्ये, आठवत असेल तर काय होतं? क्रिस्टलाइन सॉलिड इज अ होमोजेनियस सॉलिड इन व्हिच कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स लाइक एटम, मॉलिक्यूल अँड आयन्स अरेंज्ड इन काय बेटा, डेफिनेट ऑर्डर, म्हणजे काय, रेग्युलर पॅटर्न। कसे अरेंज आहेत? रेग्युलर पॅटर्न अरेंज झालेले आहेत, त्याला आपण काय म्हणलं होतं? क्रिस्टलाइन सॉलिड। आणि त्याच क्रिस्टलाइन सॉलिडचं आपल्याला काय पाहायचंय? क्लासिफिकेशन पाहायचंय। क्लासिफिकेशन पाहत असताना आपण सर्व कॉन्सेप्ट एकाच वेळेस बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्यांचं कंपॅरिझन करून त्याच्यावर विचारले जाणारे सीईटीचे क्वेश्चन सहजासहजी काय करता येतील? सॉल्व्ह करता येतील। चला मग बाळांनो, बघा या ठिकाणची जर कॉन्सेप्ट पाहिली, खूप सिंपल आहे। अख्खा आपला जो बोर्ड आहे, या बोर्डवर 4 टाईपचं तुम्हाला काय दिसतात बेटा? सॉलिड दिसायला येतं। ज्यामध्ये जर पाहिलं तर एक आहे बेटा, पहिला आयोनिक सॉलिड आहे, दुसरा आहे कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड, त्याच्यानंतर तिसरा आहे बेटा मॉलिक्युलर सॉलिड्स आणि चौथा आहे मेटॅलिक सॉलिड। आता थोडासा कॉन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊ। काय कॉन्सेप्ट आहे आपल्याला लक्षात ठेवायचं बाळांनो, हा जो क्वेश्चन आहे, ही 4 पानाची थिअरी करायचं म्हटलं तर तुमचं काही डोकं चालणार नाही। तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपण काय केलंय, एकाच पेजवर सर्व क्लासिफिकेशन घेतलेलं आहे आणि लक्षात घ्यायचं, एवढं जरी लिहिलं समजा आयोनिक सॉलिड मध्ये तर 2 मार्क तुमचे फिक्स होतात। ओके, परंतु जर सर्वच आपण सोबत समजून घेतलं तर आपल्या सीईटीचे क्वेश्चन पण व्यवस्थितरित्या होतील। मग लक्षात घ्या, इथं काय केलं आपण, पहिले लक्षात घ्या, आयोनिक सॉलिड, कोव्हॅलेंट सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड आणि मेटॅलिक सॉलिड असे 4 सॉलिड इथं, परंतु यांचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलंय? त्यांच्या प्रॉपर्टीनुसार आपण क्लासिफिकेशन केलंय। आता समजा मी काय केलंय, पार्टिकल ऑफ युनिट सेल नावाची कॉन्सेप्ट आहे बेटा। आता पार्टिकल ऑफ युनिट सेल नावाची कॉन्सेप्ट जी आहे, ही जी प्रॉपर्टी आहे, तर वेगवेगळ्या सॉलिड मध्ये कशा पद्धतीने काम करते बघा। पार्टिकल्स ऑफ युनिट सेल जर पाहिले तर आयोनिक सॉलिड मध्ये तुम्ही जर पाहिलं तर पॉझिटिव्ह म्हणजे काय बेटा, तुमचं लक्ष द्या इकडं, कॅटायन म्हणजे कोण असतो बेटा? पॉझिटिव्ह चार्ज आहे। कॅटायन म्हणजे कोण आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे। ओके, त्याच्यानंतर काय आहे बेटा, इथं लक्ष द्या, जो अनायन आहे बेटा, अनायन म्हणजे कोण आहे बेटा? निगेटिव्ह चार्ज आहे। या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय आहे बेटा? आयोनिक सॉलिड। आणि त्यामधले जे पार्टिकल्स आहेत ते कोण येतं? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहेत। आणि ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज कसे आहेत बेटा? एकमेकांसोबत कॉम्पॅक्ट आहेत बाळा। कसे येतं? एकमेकांसोबत कसे येतं? कॉम्पॅक्ट आहेत। इथं कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, अशा पद्धतीने हे आयन्स असणार आहेत। ओके, त्याच्यानंतर बघा, लक्ष द्या, त्याच्यानंतर बघा इथं आहे कोव्हॅलेंटली बॉन्डेड ऍटम इथं। मग आता थोडंसं लक्ष द्या, आयोनिक सॉलिड मध्ये कसे आहेत बेटा? जनरली जर पाहिलं पार्टिकल कसे येतं? कॅटायन आणि अनायन येतं। मग या ठिकाणी कोव्हॅलेंटली बॉन्डेड ऍटम। आता कोव्हॅलेंटली बॉन्डेड ऍटम म्हणजे कोण असेल बेटा? 2 ऍटम एकत्र येत असताना इलेक्ट्रॉनची शेअरिंग करून येणार येतं। जसं की समजा माझ्याकडे या ठिकाणी हायड्रोजन आहे, हा दुसरा हायड्रोजन आहे बेटा, या दोघांकडे इलेक्ट्रॉन आहेत। आता जर दोघांकडे इलेक्ट्रॉन आहे तर दोघं काय करतील? हा इथं घेऊन येईल,
हा इथं घेऊन येईल आणि या दोघांमध्ये इलेक्ट्रॉनची काय झालेली असेल बेटा, शेअरिंग झालेली असेल आणि इलेक्ट्रॉनची शेअरिंग होऊन काय तयार झाला असेल, मॉलिक्यूल किंवा कोव्हॅलेंट बॉन्डेड कंपाऊंड तयार झाला असेल. तशा कंपाऊंडला आपण किंवा तशा पार्टिकलला आपण काय म्हणतो, कोव्हॅलेंटली बॉन्डेड ऍटम्स असं म्हणतो. ओके, ही झाली दुसरी काय बेटा, दुसरं पार्टिकल्स ऑफ युनिट सेलची दुसरी कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिडची प्रॉपर्टी. तिसरा आहे मॉलिक्युलर सॉलिड मध्ये जर पाहिलं तर लक्षात घ्या, हा मॉलिक्युलर सॉलिड नेमका कसा बनतो बेटा, नंबर ऑफ मॉलिक्यूल कंबाईन टू इच अदर, त्याच्यापासून काय बनणार आहे, ते सॉलिड बनणार आहे. म्हणजे जर समजा एक मॉलिक्यूल असेल तर मोनो ॲटॉमिक म्हणू, दोन मॉलिक्यूल असेल तर डायॲटॉमिक म्हणू आणि दोन पेक्षा जास्त असेल तर काय बेटा, पॉलीॲटॉमिक म्हणू. हे मोनो ॲटॉमिक आणि हा काय बेटा, पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल एकत्र येऊन काय बनत असतं बेटा, तुमचं मॉलिक्युलर सॉलिड बनतं. हे त्याचे काय येतं, पार्टिकल येतं. ओके, आपण सर्व कॉन्सेप्ट सोबत काय करायला तो एक्सप्लेन करायला. त्याच्यानंतर आहे मेटॅलिक सॉलिड. आता मेटॅलिक सॉलिड आपण पाहिलं होतं सी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतो आपण त्याला, ज्याच्यामध्ये मेटॅलिक आयन असतात आणि त्याच्या बाजूला सर्व काय असतं बेटा, निगेटिव्ह चार्जेस असतात. म्हणजे याला काय म्हणायचं, सी ऑफ इलेक्ट्रॉन. समजा हा काय आहे बेटा, पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा दुसरा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा तिसरा पॉझिटिव्ह चार्ज आहे समजा. ओके, आता याच्या भोवती काय असणार, असे इलेक्ट्रॉन्स असतील बेटा. काय असतील, इलेक्ट्रॉन्स असतील. म्हणजेच लक्षात घ्या, इथं जे मेटॅलिक सॉलिड आहे त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं काय असेल बेटा, एक प्रकारचं काय असेल, कॉम्बिनेशन असेल. तर मग लक्षात घ्या, अशा पद्धतीने हे काय तुमचे पार्टिकल आहेत वेगवेगळ्या काय बेटा, सॉलिडचे. किती टाईप येतं, 4. पहिल्यामध्ये पार्टिकल कोण येतं, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. दुसऱ्यामध्ये काय बेटा, नंबर ऑफ आयटम कंबाईन टू इच अदर, काय बेटा, म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. तिसऱ्यामध्ये काय, नंबर ऑफ मॉलिक्यूल कंबाईन टू इच अदर टू फॉर्म मॉलिक्युलर सॉलिड. आणि इथं काय बेटा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन एकत्र येऊन जे सॉलिड बनतं त्याला काय म्हणतो बेटा, मेटॅलिक सॉलिड किंवा काय म्हणू आपण, सी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणून त्याला. ओके, लक्षात येतं बेटा, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर दुसरी कॉन्सेप्ट आहे बेटा, इंटर पार्टिकल फोर्सेस. बघा, थोडस आपण कॉन्सेप्ट आता ग्रो करू. आता इंटर पार्टिकल फोर्सेस म्हणजे काय, आतापर्यंत जे पार्टिकल येतं, आता ते पार्टिकल पाहिले आयोनिक बॉन्ड मध्ये जे पार्टिकल येतं बेटा, इथं समजा पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं निगेटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह आहे, इथं पुन्हा काय बेटा, निगेटिव्ह, इथं काय आहे, पॉझिटिव्ह. तर हे जे पार्टिकल्स आहेत बेटा, तर यांच्यामध्ये कुठल्या टाईपचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे, तर सांगायची काही गरज नाही. ज्या ठिकाणी निगेटिव्ह चार्जेस, ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला भेटतं बेटा, लक्षात घ्यायचं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन पाहायला भेटतं. कारण त्याच्या नावातच आयोनिक बॉन्ड आहे आणि आयोनिक बॉन्ड म्हणलं की काय असतं बेटा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. याला म्हणायचं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, त्याच्यानंतरची दुसरी कॉन्सेप्ट काय बघा, लक्ष द्या. कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये काय बेटा, शेअरिंग फोर्स असतो. काय असतो बेटा, शेअरिंग फोर्स असतो. कोणता फोर्स असतो, शेअरिंग फोर्स. आता शेअरिंग फोर्स हे काय आहे, दोन ॲटम बॉन्ड तयार करत असताना एकमेकाचे इलेक्ट्रॉन घेऊन शेअर करतात आणि त्यापासून जो बॉन्ड बनतो त्याला काय म्हणतो बेटा, शेअरिंग फोर्स म्हणतो किंवा कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणत असतो. त्याच्यानंतर मॉलिक्युलर सॉलिड मध्ये वेगवेगळ्या टाईपचं फोर्स पाहायला भेटतं. त्याला लंडन फोर्स पण म्हणायचं बेटा. डायपोल काय म्हणायचं बेटा, इंटरॅक्शन. डायपोल फोर्सेस आर हायड्रोजन बॉन्ड्स. आता हायड्रोजन बॉन्ड्स म्हणजे नेमकं काय असतं बेटा, हायड्रोजन बॉन्डची वेगळी डेफिनेशन मी सांगू इच्छितो. हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय, लक्षात घ्या, एक डेफिनेशन आहे हायड्रोजन बॉन्डची. ती डेफिनेशन अशी बाळा, लक्ष दे इकडं, काय आहे बेटा, हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स लाईक फ्लोरीन. त्याच्यानंतर काय बेटा, फ्लोरीन, नायट्रोजन अँड ऑक्सिजन. highly electronegative elements like fluorine, nitrogen and oxygen directly bonded to hydrogen atom. Directly bonded to hydrogen atom and gives partially negative charge and partially positive.
पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज अँड पार्शियली निगेटिव्ह चार्ज, पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज अँड पार्शियली निगेटिव्ह चार्ज, पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज आणि पार्शियली निगेटिव्ह चार्ज, अशी ज्यावेळेस कॉन्सेप्ट पाहायला भेटते त्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो. आता थोडासा कॉन्सेप्ट आपण ग्रो करतोय. हायड्रोजन बॉन्डिंग कुठं पाहायला भेटायली? पिरियोडिक टेबल मध्ये सर्वात इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट कोण आहेत बेटा? फ्लोरीन सर्वात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर कोण आहे बेटा? फ्लोरीनच्या नंतर आहे ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या नंतर कोण आहे बेटा? नायट्रोजन. हे अशा पद्धतीनं अख्ख्या पिरियोडिक टेबलचं चित्र पाहायला भेटतं. माझ्या भाषेत सांगायला सर्वात भिकारी एलिमेंट म्हटलं तरी चालतात. तुझे इलेक्ट्रॉन पण माझे, माझे इलेक्ट्रॉन पण माझे, म्हणजेच माझे ते माझे पण तुझे इलेक्ट्रॉन पण माझे म्हणणारे हे इलेक्ट्रॉन हे काय आहेत बेटा? एलिमेंट्स आहेत फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. आणि हे ज्यावेळेस हायड्रोजन सोबत काय करतात बेटा? डॉटेड बॉन्डिंग मध्ये जर बॉन्ड तयार करतात, पार्शियली पॉझिटिव्ह आणि पार्शियली निगेटिव्ह, त्याला आपण म्हणत असतो बेटा हायड्रोजन बॉन्ड म्हणत असतो. काय म्हणत असतो? हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे लक्षात घ्या, हे झाले तुमचे हायड्रोजन बॉन्ड. काय बेटा? हायड्रोजन बॉन्ड आहेत. ओके, मी याचं एक एक्झाम्पल नंतर समजून सांगाल. ओके, काही हरकत नाही. मला वाटतं तुम्हाला हायड्रोजन बॉन्ड नावाची कॉन्सेप्ट व्यवस्थित समजली असेल. ओके, म्हणजेच लक्षात घ्या, या ठिकाणी मॉलिक्युलर सॉलिड मध्ये तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला भेटते. ओके, समजायला बेटा? काही प्रॉब्लेम नाही. आता दुसरी कॉन्सेप्ट आहे मेटॅलिक सॉलिड नावाची कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे त्याला मेटॅलिक बॉन्ड म्हणतात. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे बेटा तुम्हाला कशामध्ये पाहायला भेटतं? कॅटायन. कशामध्ये बेटा? कॅटायन आणि मोबाईल्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मध्ये काय पाहायला भेटतं? तुम्हाला त्या ठिकाणी काय पाहायला भेटतं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन पाहायला भेटतं. ओके, आणि लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे मेटल मध्ये इलेक्ट्रॉन हे मोबाईल असतात. कारण जर मेटल मध्ये इलेक्ट्रॉन मोबाईल नसते तर इलेक्ट्रिसिटीचं वहन झालं असतं का? नाही. म्हणून लक्षात घ्यायचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कॅटायन अँड मोबाईल ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, हे झाला दुसरा कॉन्सेप्ट. त्याच्यानंतरची तिसरी कॉन्सेप्ट आहे बेटा हार्डनेस. आता हार्डनेस म्हणजे काय? आता थोडस लक्ष द्या. हार्डनेस म्हणजे काय? आयोनिक सॉलिड जर पाहिलं बेटा काय असतं? हार्ड अँड ब्रिटल. हार्ड अँड ब्रिटल म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे लहानपणी आपण जी लेखणी होती आपल्याकडं, ती लेखणी कशी होती बेटा? एकदम हार्ड होती, पण खाली पडल्याच्या नंतर फटकन फुटायची. म्हणजेच लक्षात घ्या, अशा वस्तू असतात ज्या वस्तू हार्ड असतात पण खाली पडल्याच्या नंतर तुटतात, त्यांना आपण म्हणत असतो बेटा काय? त्यांना आपण म्हणत असतो काय म्हणत असतो बेटा? त्यांना हार्ड आणि ब्रिटल म्हणत असतो. ते कुठं पाहायला भेटतो बेटा आपल्याला? आयोनिक सॉलिड मध्ये. त्याच्यानंतर कोण आहे? आयोनिक सॉलिड आहे. ओके, त्याच्यानंतर कोण आहे? कोव्हॅलेंट सॉलिड आहे. आता कोव्हॅलेंट सॉलिड म्हणजे जर पाहिलं तर काय असतं बेटा? व्हेरी हार्ड असतं. का व्हेरी हार्ड असतं बेटा? कारण त्या ठिकाणी जे ऍटम्स असतात बेटा, त्या ऍटमनं इलेक्ट्रॉनची काय केली असती? शेअरिंग केली असती. आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट किंवा एखादं काम किंवा एखादा बॉन्ड शेअरिंग होऊन तयार होत असेल त्यावेळेस बाळांनो तो स्ट्रॉंग असतो. अलग लक्षात येते ना तुमच्या? ओके, त्याच्यानंतर मॉलिक्युलर सॉलिड हे सॉफ्ट असतात बेटा. कसे असतात? एकदम सॉफ्ट असतात. कोण? मॉलिक्युलर सॉलिड. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे मेटॅलिक सॉलिड आहे बेटा. ज्या मेटॅलिक सॉलिड मध्ये व्हेरिएबल फ्रॉम सॉफ्ट टू व्हेरी हार्ड. जर तुम्ही लोखंडाला किंवा मेटलला तापवलं तर काय होतं? एकदम सॉफ्ट होतं बेटा. आणि त्याला जर आपण काय केलं नंतर त्याला आपण काय केलं बेटा? त्याला थंड केल्याच्या नंतर काय होतं? व्हेरी हार्ड होतं. म्हणून या ठिकाणी व्हेरिएबल फ्रॉम सॉफ्ट टू व्हेरी हार्ड नावाची कॉन्सेप्ट त्या ठिकाणी काय केलेली आहे? सांगितलेली. ओके, त्याच्यानंतर काय आहे बेटा? लक्ष द्या. चला लक्ष द्या. तिसरा आहे हार्डनेस झाला बेटा आपला. हार्डनेस झाला. तिसरा आहे बेटा मेल्टिंग पॉइंट. काय आहे? मेल्टिंग पॉइंट्स. बघा, मेल्टिंग पॉइंट्स पाहायचे आपल्याला बेटा. तर मेल्टिंग पॉइंट्स काय असतात? मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय? उष्णता दिल्याच्या नंतर ज्या वेळेस एखादा काय बेटा सबस्टन्स मेल्ट होतो त्याला काय म्हणतो? मेल्टिंग पॉइंट.
पण हे जर सायंटिफिकली सांगितलं तर ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या इक्वल ते प्रेशर यायला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला काय पाहायला मिळतो, मेल्टिंग पॉइंट पाहायला मिळत असतो. तर लक्ष द्या, या ठिकाणी मेल्टिंग पॉइंट आहे. आता मेल्टिंग पॉइंट पाहत असताना लक्षात घ्या, इथला मेल्टिंग पॉइंट काय आहे बेटा, आयोनिक सॉलिड मध्ये जर पाहिलं तर खूप हाय का आहे मेल्टिंग पॉइंट आहे. का हाय आहे बेटा, कारण या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह इथं पॉझिटिव्ह, यांच्यामधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बेटा हाय आहे आणि यांना तोडणं, यांचा बॉन्ड तोडणं म्हणजे सहजासहजी सोपा नसतो, म्हणून त्या ठिकाणी लागणारी एनर्जी कशी बेटा जास्त आहे. अशा कारणामुळं या ठिकाणची जी कंडिशन आहे ती कशी आहे बेटा, एकदम काय पाहायला भेटते, याचा मेल्टिंग पॉइंट हाय आहे, 600 ते 3000 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय टेम्परेचर आहे बेटा त्याचं. त्याच्यानंतर कोव्हॅलेंट सॉलिड हा पण हाय आहे, 1200 ते 4000. बघा, आयोनिक सॉलिड पेक्षा या ठिकाणी काय आहे त्याचा मेल्टिंग पॉइंट जास्त आहे, कारण याच्या पाठीमागचं कारण आहे की इथं शेअरिंग फोर्स आहे, इथं इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते, इलेक्ट्रॉन शेअर होत असतात. ओके, त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे बेटा, ज्या कॉन्सेप्टला आपण मॉलिक्युलर सॉलिड म्हणतो. बघा, मॉलिक्युलर सॉलिडची जर कंडिशन पाहिली, इथं -272 डिग्री सेल्सिअस ते 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे. ओके, म्हणजे सर्वात कमी जो मेल्टिंग पॉइंट पाहायला भेटायला तो कुठं पाहायला भेटायला, मॉलिक्युलर सॉलिड मध्ये, म्हणजे ज्याला लो म्हणलेलं आहे बेटा. काय म्हटलेलं आहे, लो. त्याच्यानंतर आहे बेटा मेटॅलिक सॉलिड्स. कोण आहे हा, मेटॅलिक सॉलिड आहे. ज्या मेटॅलिक सॉलिड मध्ये वाईड रेंज आहे बेटा. काय आहे, वाईड रेंज म्हणजे -39 डिग्री सेल्सिअस टू 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत टंगस्टनचा काय आहे तुमचा मेल्टिंग पॉइंट आहे बेटा. कोणाचा, टंगस्टनचा मेल्टिंग पॉइंट काय होतो तुम्हाला पाहायला भेटत असतो. लक्ष द्यायला. तर अशा पद्धतीनं हे झाले त्याचे मेल्टिंग पॉइंट. त्याच्यानंतर लास्ट कॉन्सेप्ट आहे बेटा थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, आपल्या भाषेत सांगायचं झालं तर विद्युत आणि उष्णतेचे सुवाहक कोण आहेत याच्यामध्ये बघू. तर आयोनिक सॉलिड जर पाहिले तर आयोनिक सॉलिड मधून सहजासहजी इलेक्ट्रॉनचं वहन होत नाही, इलेक्ट्रिसिटीचं वहन होत नाही. कारण याच्या पाठीमागचं कारण असं आहे बेटा, कारण या ठिकाणी जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जे आहेत बेटा एकमेकांमध्ये काय आहेत, हे कॉम्पॅक्ट आहेत आणि एकमेकांमध्ये कॉम्पॅक्ट असल्यामुळं इथले इलेक्ट्रॉन काय नाहीत बेटा, मुव्हेबल नाहीत. म्हणून हे पुअर कंडक्टर इन सॉलिड. कशासाठी बेटा, थर्मल. गुड कंडक्टर व्हेन मेल्ट और डिझॉल्व्ड इन वॉटर. बघा, ज्यावेळेस याला आपण काय करतो, मेल्ट करतो किंवा डिझॉल्व्ह करतो, त्यावेळेस हे काय होतं, गुड कंडक्टर येतं. जसं की मीठ पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर काय होतं, विरघळतं. विरघळल्याच्या नंतर त्याच्यामधून करंट सहजासहजी काय होत असतं, पास होत असतं. ओके, त्याच्यानंतर कोव्हॅलेंट सॉलिड जर पाहिला, कोव्हॅलेंट सॉलिड, या कोव्हॅलेंट सॉलिड मध्ये जर पाहिलं तर पुअर कंडक्टर आहे बेटा. कसा आहे, पुअर कंडक्टर आहे. आणि लक्षात घ्या, ग्राफाइट नावाचा जो काय आहे तुमचा पदार्थ आहे, ग्राफाइट नावाचा जो सबस्टन्स आहे, त्याच्यामध्ये काय गुड कंडक्टर ऑफ काय आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. डायमंड गुड कंडक्टर ऑफ काय बेटा, हीट आहे. डायमंड जो आहे तो गुड कंडक्टर ऑफ काय बेटा, हीट आहे. त्याच्यानंतर आहे बेटा आपल्याकडे कोण रे बाळा, तुमचा कोण आहे, मॉलिक्युलर सॉलिड मध्ये जर पाहिलं पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट अँड इलेक्ट्रिसिटीचे काय ते पुअर कंडक्टर आहेत. आता सर्वात महत्वाचं जर पाहिलं तर मेटॅलिक सॉलिड हे काय आहे, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. काय आहेत बेटा, हे गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आता जर पाहिलं त्याच्यामध्ये एक्झाम्पल पाहिले, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॉपर आहे. त्याच्यानंतर बरेच जेवढे मेटल्स आहेत ते काय आहेत, मेटॅलिक सॉलिड आहेत. त्याच्यानंतर मॉलिक्युलर सॉलिड जर पाहिलं, आईस बेन्झोइक ऍसिड आहे. त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या, कोव्हॅलेंट सॉलिड आहे, डायमंड आहे, सिलिका आहे. इथं आयोनिक सॉलिड मध्ये NaCl आहे, CaF आहे. तर अशा पद्धतीनं असंख्य एक्झाम्पल्स आपल्याला काय होतात, पाहायला भेटत असतात. ओके, तर बाळांनो चालतंय. आपण काय करतोय आता, लागलीच याचा काय करा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. लागलीच आपण नेक्स्ट पॉइंट कडे वळतोय.